सकाळी लवकर उठून पहिले छान अशी देवपूजा करून घेतली, कारण का आज करणार होती सुरुवात फराळाची. तर आज तर बोलताना खूप लेट झालं आहे खरं, पण आजपासून सुरुवात करणार होती. आणि शंकरपाळ्यांना फर्स्ट फराळ बोलतात ना तो केला, पण खरंच खूप छान झाल्या होत्या शंकरपाळ्या. आणि एखादा पदार्थ बनवताना जर ते म्हणजे बोलतात ना खूप छान झालं तर बरं वाटतं. आणि दरवेळेस ना माझ्यात काही ना काही मिस्टेक व्हायचीच, अशी शंकरपाळी वगैरे बनवायला गेली ना तर काही ना काही मिस्टेक व्हायचीच हमखास. पण ह्या वेळेस ना मी माझ्या जाऊबाईंना विचारलं, त्यांनी व्यवस्थित मेजरमाप बोलतात ना ते सांगितलं, त्याप्रमाणे मी केल्या आणि शंकरपाळ्या बोलतात ना एक नंबर झाल्या. तर कधी कधी ना थोडंसं कमीपणा घेतलेलं पण चांगलं असतं आपल्यासाठी. तर त्याच गोष्टी तुम्हाला मी शेअर केल्यात ह्या व्हिडिओतून, खास करून शंकरपाळी बनवताना. आणि त्यांनी व्यवस्थित सांगितलं आणि त्याप्रमाणे मी सर्व जे काही मिश्रण लागणार होतं तर ते मी घेतलं आणि छान अशा शंकरपाळ्या पण आपल्या इथं झालेल्या आहेत. आणि जास्त काही दिवाळी करणार नाही, का तर दोघं पण आम्ही आजारी आहोत. पण बोलतात ना सण कधी वगळायचं नसतं, तर त्यामुळे ना थोडं असं दिवाळी बनवणार होती. आणि सण त्याशिवाय वाटत नाही, ज्यावेळेस आपण घरात फराळ वगैरे काही बनवत नाही तोपर्यंत. विकत तर काय सर्वच भेटते. तर डेअरीतून ना हे आम्हाला गिफ्ट भेटलं होतं. तर आमचं म्हणजे आमची गाई वगैरे होत्या ना त्यावेळेस दूध डेअरीत जायचं, तर त्यांच्याकडून आम्हाला हे गिफ्ट भेटले. तर दरवर्षीच भेटतं, तर ह्या वर्षी पण भेटले. अजून म्हणजे वायफाय वगैरे असतात ना त्यांच्याकडून पण येतं. तर असे छोटेसे गिफ्ट येतात दिवाळीला, भारी वाटतं. तर त्याच्यानंतर मग आज होती धनत्रयोदशी, त्यामुळे मग जे काय असतं ना आपल्याकडं वस्तू तर त्या पूजायच्या असतात. तर आज धन, परत नमक, झाडू वगैरे आपली जी लक्ष्मी आहे ती पूजायची असते. तर छान असं त्यांनी आणून दिलं, त्याची पूजा करून घेतली. चिवड्याच्या बाबतीत मी मार खाल्लं थोडं, का तर बोलतात ना शेंगदाणे करपले, त्यामुळे रिटर्न मला तेवढे वेचून रिटर्न मग शेंगदाणे परत फोडणी मारून टाकायला लागले. तर अशी झाली माझी फजिती. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा.